महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा धमाका आता होतोय की काय अशी परिस्थिती तर आता निर्माण झालेली आहे। मित्र हो, राज्याच्या राजकारणामध्ये सतत काही ना काही पण मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता एक नवा गोंधळ निर्माण झालाय। त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवा धमाका होतोय की काय अशी परिस्थिती मात्र नक्की निर्माण झाली आणि मग यामुळे राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अचानकच एकाच गाडीतून प्रवास केला आणि दोघांनी मिळून शरद पवार यांचे निवासस्थान गाठलं। शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत तिकडे दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठी घटना घडली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लवकरच एक मोठा धमाका होऊ शकतो असं अंदाज देखील आता लावले जाऊ लागले आहेत। भाजपचे दिल्लीतले वरिष्ठ नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये समन्वय घडवण्याची भूमिका अजित पवारांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कायमच बजावलेली आहे आणि त्यामुळेच ही भेट एक विशेष भेट असल्याचं मानलं गेलं। महत्वाची बाब म्हणजे बुधवारी रात्री शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड अतिशय महत्वाची चर्चा झाल्याची चर्चा बाहेर आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांनी थेट लगबगीनं दिल्ली गाठत शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थिती लावलेली होती। आता शरद पवारांच्या भेटीनंतर काही तासातच प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळं आणि दुसरीकडे महायुतीत नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केल्यामुळं महायुतीमध्ये नेमकं काहीतरी घडतंय अशी चर्चा सुरू झाली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतानाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि केंद्रातील सरकारच्या दुवा म्हणून निर्णायक भूमिका पार पाडलेली होती। सध्याही अजितदादांच्या पक्षामध्ये त्यांच्याकडे हाच रोल दिला आहे। पटेल आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटी दरम्यान नक्की काय चर्चा झाली, कुठल्या विषयावर हे बोलणं झालं, काय त्यांचं भविष्यातलं प्लॅनिंग आहे, काय आडाखे आहेत, राजकारण कुठल्या दिशेला नेलं जाणार आहे, याबाबत अधिकृत कसलीही माहिती समोर आलेली नाही। ही भेट राज्याच्या राजकारणात मोठा बदल तर काही घडवणार नाही ना अशी मात्र चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना भोजनासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं। या भोजन समारंभाला देशभरातले बडे नेते खासदार एकत्र आले। शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे, पण या वाढदिवसाचं ही निमित्त साधून राजकारणामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडू लागल्या आहेत। या सगळ्या घडामोडी काही संभ्रम, काही संशय निर्माण करणाऱ्या आहेत। त्यामुळं राजकारणामध्ये एक नवा गोंधळ दिसू लागला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा धमाका आता होतोय की काय अशी परिस्थिती तर आता निर्माण झालेली आहे। पाहूया काय काय होत आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।